हॅलो गाईस, कसे आहात? बरेच असाल आणि आनंदीच राहायचंय आपल्याला. सुख दुःख हे नेहमी येतच असतं, ते आपण पार पाडायचं असतं. चला तर मग एक छोटस मला झाडांविषयी तुम्हाला माहिती द्यायची होती. त्याच्या आधी एक छोटस गाणं, कारण माझा आवाज केवढा खास नाहीये, पण तरी सुद्धा एक आवड आहे म्हणून. चला तर मग सुरू करूया. आणि हो, सगळ्यात आधी तर आजपासून माझं चॅनल चालू होत आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे एक नारी सप्पे भारी. एक नारी सप्पे भारी. तर आवडलं का माझ्या चॅनलचं नाव? बरं. चला तर मग एक गाणं छोटंसं बोलूया. ते संतोष आनंद आहेत ना, त्यांचं आहे, माझं फेवरेट गाणं आहे ते. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. ठीक आहे. आणि मेन गोष्ट तर आपण ज्या वेळेला घरात झाडे लावतो, तर त्या झाडांना आपण पाणी घालतो, माती हे करतो, परत शेतकण घालतो, जे काय आहे ते करतो, सगळी सेवा करतो आपण. पण कधी कधी काय होतं, कुठल्या झाडांना फुलं येत नाही, सुकतात ती झाडं, जे काय होतं असं. तर माझं एक मत आहे, माझी तरी इच्छा आहे अशी. आता माझ्या घरात भरपूर झाडं लावलेली आहेत मी. मोगऱ्याचं आहे, गुलाबाचं आहे, कोरफड आहे, ब्रह्मकमळ आहे, कृष्णकमळ आहे, तुळस आहे, असे बरेच काही झाडं आहेत. तर आपण कसं म्हणतो, आपल्या सुना म्हणा, मुलं म्हणा, आपल्याला जेवायला वगैरे देतात, पोटभर देतात, ताट आणतात, आणून देतात, मग ते आपण खातो, उपाशी नाही राहत. तसं त्या झाडांचं आहे, त्यांना पाणी देतो, खत देतो, माती त्यांचं हे सगळं सेवा करतो. पण ते कधी कधी नाराज असतात आपल्यावरती, फुलं देत नाहीत आपल्याला. का नाही देत? तर आता आपण कसं म्हणतो की माझा मुलगा बघ मला आणून सगळं देतो, पण माझ्याशी दोन शब्द तो बोलत पण नाही, तो अशी इच्छा. माझी मुलं नाही करत तशी, सगळेच मुलं नाही करत, पण तेच सांगते मी. तर आपण त्या झाडांशी महिन्यातून 8 दिवसात 15 दिवसात थोडंसं बोलायचं ना. काय रे मोगऱ्या, कसा आहेस, बरा आहेस का, काय झालं तुला, तू फुलं वगैरे देत नाहीस, नाराज आहेस का माझ्यावर? थोडंसं बोलायचं ना त्यांच्याशी. ते भले मुके आहेत, पण आपण तर नाही येत ना. त्यांना असं वाटतं ना जरासं आनंदी राहिल्यासारखं. म्हणून मी माझ्या झाडांशी शक्यतो 8 दिवसातून एकदा तरी प्रत्येक झाडाशी बोलते की कसं आहेस, बरं आहेस का. बघा ना, असं थोडंसं अलगत ते झाड हालतं बघा. तुम्ही आता म्हणाल वाऱ्याने हालतंय बाई, काय सांगते, पण तसं नाहीये. मनाने बघा ना तुम्ही त्यांना, कसं वाटेल. तसंच मला एवढंच बोलायचं होतं. आणि ठीक आहे, बाकी सगळं नीट आहे, नीटच राहील. आशा करते माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील. नाही आवडले तर वाईट कमेंट करू नका. धन्यवाद. अरे एक बोलायचं तर राहिलंच. माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या बटनवर घंटीचं बटन दाबा आणि शेअर करा. धन्यवाद.